नमस्कार। 11 जुलैला जगभर एक बातमी प्रचंड गाजली किंवा महाराष्ट्रामध्ये त्या बातमीनं एक आनंदाचं आणि उत्साहाचं सर्वांना त्या गोड बातमीचे उत्कंठा आणि तो आनंद प्रत्येकाच्या हृदयामध्ये हा जपून ठेवावा किंवा अत्तराच्या कुपीसारखा त्या आनंदाचा सहवास सगळीकडे दरवळत गेला होता। कारण काय होतं त्या आनंदाचं कारण असं होतं की महाराष्ट्राची माती किंवा महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यातला जो काही इतिहास होता तो इतिहास इथल्या सर्वसामान्य माणसाच्या जगण्याचा नाही, तर तो इतिहास त्यांच्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा, स्वराज्याचा आणि स्वातंत्र्याचा इतिहास होता। म्हणजे ग्रीक सारखा जे देश ज्या देशानं जगाला नगरराज्याची किंवा लोकशाही संरचनेची देणगी दिली होती, मेक्सिको सारखे देश ज्या देशांना भारतामधल्या महाराष्ट्रातल्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या इतिहासाचं योगदान हे जगभर गेलं पाहिजे आणि जगभरातले पर्यटक, जगभराचे अभ्यासक, जगभराचे इतिहास संशोधक, जगभरचे विद्वान या ठिकाणी आले पाहिजेत। म्हणून महाराष्ट्रामधले आणि महाराष्ट्राच्या बाहेर तमिळनाडू या ठिकाणामधला एक किल्ला म्हणजे असे एकंदरीत 12 किल्ले या युनेस्कोच्या यादीमध्ये जगभरांनी जागतिक वारसा या मानांकनामध्ये त्याचा समावेश केला गेलेला आहे। हा समावेश ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचा आहे। हा समावेश महाराष्ट्रीयन बाणा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासाचा ज्यांना जवळजवळ अभिमान आहे तेही महत्वाचा आहे, परंतु याचं महत्व त्याच्या पुढे आहे की स्वातंत्र्याची जी प्रेरणा भारतीयांना मिळाली त्या प्रेरणेचं बीज हे छत्रपती शिवाजी महाराजाच्या हिंदवी स्वराज्याच्या विचारामध्ये होतं। कारण हिंदवी स्वराज्याचा विचार हे एक मोठं तत्वज्ञान आहे। हे ग्रीसनं तिथं त्या पॅरिस मधल्या त्या बैठकीमध्ये आवर्जून लेखी आणि तोंडी स्वरूपामध्ये जगाला सांगितलं होतं। मुळामध्ये आपण कोण आहोत, आपल्याला आपली ओळख नाही, अशी अवस्था जर जगभर कुठं झाली असेल तर ती महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या बाबतीत। मराठी माणूस कर्तृत्वाच्या, दानत्वाच्या, नेतृत्वाच्या सगळ्याच्या पातळीवर कसोटीला उतरणारा किंवा कसोटीला पुरून उतरून प्रत्येक परीक्षेमध्ये, चाचणीमध्ये तो सिद्ध होणारा आहे। म्हणजे सोन्याचे जेवढे तुकडे करावेत तेवढं ते सोनं, त्याचं मोल कमी होत नाही, तसं मराठी इतिहासाचं आणि महाराष्ट्रीयन माणसाचं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी या माणसाला उभारून चालवणं नव्हे तर त्या माणसाच्या खांद्यावर रयतेच्या प्रत्येकाचा एक स्वातंत्र्याचं, स्वाभिमानाचं, आत्मसन्मानाचं बीज त्यांच्यामध्ये पेरलं गेलं होतं। ती पेरणारी बीज किंवा शलाका ज्याला म्हणतो, ती शलाका म्हणजे शिवनेरीला ज्यांचा जन्म झाला आणि रायगडावर राज्याभिषेक झाला, हा जो मधला प्रवास आहे, हा प्रवास आता जागतिक पातळीवर संशोधनाचा, अभ्यासाचा, पर्यटनाचा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हा आम्हालाच आपला इतिहास माहिती नव्हता। ज्या वेळेला जग आपल्याला सांगतंय की तुमचं योग्य, तुमचं खरं, तेव्हा आपल्याला कळतंय। म्हणजे त्या बाबतीतही आपल्या इतिहासाचं संशोधन, भारतीय संस्कृतीचा अभ्यास आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण आपल्या महापुरुषांचं कर्तृत्व समजून घेतलंय का हे महत्वाचं आहे। कारण जोपर्यंत आपल्याला आपले मतं आणि आपला स्वाभिमान आपण त्याची किंमत करणार नाही, जगाकडून त्याची अपेक्षा नाही। कारण ज्या आग्र्याच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानाचा बाणा दाखवला होता औरंगजेबाला, तो आग्र्याचा किल्ला असेल किंवा दिल्लीचा लाल किल्ला असेल, युनेस्कोच्या यादीमध्ये होते। राजस्थानचे किल्ले युनेस्कोच्या यादीमध्ये होते, परंतु महाराष्ट्रातून ज्यांना भारताच्या स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली ते मात्र छत्रपती शिवाजी महाराजाच्या हिंदवी स्वराज्याचा विचार आणि तिथले गडकिल्ले हे मात्र जागतिक यादीत यायला 11 जुलैला जगाला 11 जुलैची वाट बघावी लागली। मी असं म्हणतो, देर आहे दुरुस्त आहे, परंतु आपल्या अभ्यासकांनी, आपल्या विचारवंतांनी आणि ऐतिहासिक स्वरूपात काम करणाऱ्यांनी संकोचित दृष्टिकोन सोडून देऊन जे वास्तव आहे, जे सत्य आहे, जे खरं आहे ते जगाच्या समोर जरी आणलं तरी जगामध्ये अव्वल दर्जाचा इतिहास, अव्वल दर्जाची कामगिरी ही छत्रपती शिवाजी महाराजांची होती। जी कामगिरी त्यांनी किल्ल्याच्या आणि तिथल्या गडांच्या साक्षीनं तयार केलेली होती। मधल्या काळामध्ये आपल्यावर युरोपियनांचं राज्य होतं। ज्या पॅरिसमध्ये ही घोषणा झाली त्या पॅरिसच्या नेपोलियन बोनापार्टला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजाच्या इतिहासाचा संदर्भ त्यांच्या लढाईमध्ये, कामगिरीमध्ये घ्यावा लागला होता। म्हणजे नेपोलियन बोनापार्ट, अलेक्झांडर हे जे काही लोक जगभर गेले त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा जगभर आणि जगातल्या इतिहासामध्ये अभ्यासलं जात आहे। परंतु भारतीयांना आणि त्यातली त्यात महाराष्ट्रीयांची इच्छाशक्ती म्हणा,
अभ्यास करण्याची कुवत म्हणा, ह्या सगळ्या बाबतीवर आपल्याला अजून खूप काही तयारी करावी लागणार आहे. आता या सगळ्या गोष्टी जर बघितल्या आपण, मग ते शिवनेरी असेल, राजगड असेल, प्रतापगड असेल, रायगड असेल, जिंजी असेल, किंवा समुद्रामधले जे काही विजयदुर्ग असेल, सुवर्णदुर्ग असेल, या सगळ्या किल्ल्यांना एक जे जागतिक वारशाचं जे मानांकन मिळालेलं आहे, त्या मानांकनामध्ये एक आकलन लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिलं म्हणजे इथं फक्त पठारावरचे किंवा डोंगर दऱ्यातले किल्ले नाहीत, समुद्र किनारपट्टीवरचे किल्ले आहेत. मधल्या काळामध्ये बरेच वर्षे राजधानी असलेला जिंजीचा किल्ला सुद्धा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. म्हणजे हे समाविष्ट करण्याची जी प्रक्रिया होती, ती प्रक्रिया फक्त काढलं, सांगितलं आणि नाव नोंदवलं अशा पद्धतीनं होत नाही. त्याच्या पाठीमागचे ऐतिहासिक संदर्भ, तिथली कामगिरी, इतिहासाचे पुरावे आणि त्याचं पुरातत्वीय खात्यातलं अभ्यास, या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत अभ्यास होत असतो. आणि तिथून जगाला काय प्रेरणा भेटणार आहे किंवा जगाचं पर्यटन स्थळ किंवा जागतिक वारसा म्हणून जो दर्जा प्राप्त होणार आहे, त्या दर्जाची कामगिरी इथून आहे का हे बघितलं जातं. आणि मग या सगळ्या प्रक्रियेला एक अधिकृत मान्यता दिली जात असते. आता या सगळ्या प्रक्रियेतून मराठी माणसानं किंवा महाराष्ट्रीयांनी काय लक्षात घेतलं पाहिजे? मी असं म्हणतो की मला किल्ल्याला पर्यटन करण्याची किंवा गिर्यारोहण करण्याची एक आवड आहे. म्हणजे पुण्याला गेल्यानंतर सिंहगडाला जातो किंवा राज्याभिषेकाच्या वेळेला रायगडावर जातो किंवा प्रतापगड, हे सगळे किल्ले बघितलेले आहेत. ते किल्ले बघितल्यानंतर तिथं तरुण तरुणी येऊन रेव पार्ट्या किंवा तिथल्या दगडावरती त्यांनी त्यांची नावं किंवा बदाम कोरून, हे तुम्ही कुठल्या पद्धतीचं प्रदर्शन करत आहात? महाराष्ट्राची संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास समजून घेण्याच्या कालखंडामध्ये तुम्ही जर असं दिशाहीन भरकटून त्या किल्ल्याचं सौंदर्य विद्रूप करत असाल, तर आता विद्यार्थी, विद्यार्थिनी, तरुण, तरुणी या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्याला त्या किल्ल्याचं वारसा जपण्याचं, पेलण्याचं सामर्थ्य आलं पाहिजे. कारण आपली तलवार इंग्लंडच्या म्युझियम मध्ये होती, त्याचं दुःख नव्हतं, कारण ती तलवार पेलण्याचं मनगट तेवढं ताकदीचं पाहिजे. झेंडे आपण लावूही, पण ते झेंड्याचे दांडे पकडणारे मनगट ताकदवान पाहिजेत. म्हणूनच आपल्याला आपल्या इतिहासाचा जोपर्यंत चांगल्या पद्धतीने अभ्यास होणार नाही आणि आपण हे सगळं समजून घेऊन आपलंच आपल्यापाशी किती आहे हे आपल्याला जोपर्यंत कळणार नाही, तोपर्यंत जगाच्या मान्यतेची वाट बघत आपल्याला बसायची गरज नाही. मी असं म्हणेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ज्या शिवनेरी किल्ल्यावर झाला, नव्हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्याच्या पायथ्याला अफजल खानाचा कोतळा काढला, त्या प्रतापगडाला भेट देऊन बघा. किंवा तानाजी मालुसरे आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं, ही प्रेरणा कुठून आली? म्हणजे जगण्यासाठी प्रचंड मोहमाया आहे, पण मरण्यासाठी सुद्धा तेवढंच आकर्षण असणं, ही जी प्रेरणा राहते. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार करताना ज्या मावळ्यांनी आपल्या रक्ताची रांगोळी काढली, नव्हे रक्ताचा सडा सांडला, त्या मावळ्यांचं आज खऱ्या अर्थानं जागतिक वारसामध्ये नोंद झालेली आहे. आणि ते किल्ले, ते गड, आपण त्याचं सौंदर्य जपलं पाहिजे. दुर्दैवानं आज जरी समजा तुम्ही गेला, तिथं घाणीचं साम्राज्य दिसेल, तिथं वेगळ्या पद्धतीचं वर्तन असलेलं दिसेल. आणि सुट्टीच्या दिवशी विरंगुळा म्हणून जाऊ नका. तर प्रत्येक शाळेच्या इतिहासाच्या शिक्षकालाच नव्हे, तर माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना सांगणं आहे की तुम्ही वर्षातली एक तरी सहल कुठल्या तरी महाराजांच्या एखाद्या किल्ल्याला विद्यार्थ्यांची भेट देण्याची काढा, की जेणेकरून आपण पुस्तकामध्ये जो इतिहास शिकतो, किंवा छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासारख्याला 4थीच्या इतिहासामध्ये भेटलेले होते आणि मग मला ते सगळं बघायला पदवी संपल्यानंतर स्पर्धेच्या किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या स्वरूपानं महाराष्ट्रभर फिरताना त्या भागात गेलं की तिथला किल्ला बघून यायचं, ही वेळ त्याच्यापेक्षा शिकत असतानाच जर समजा त्याला तो इतिहास बघता आला, किल्ले तिथून त्याला स्वतः निरीक्षण करता आले, तर तो एक चांगल्या पद्धतीचा पुरातत्व खात्याचा अभ्यास करणारा किंवा इतिहासामध्ये रस घेणारा होऊ शकतो. कारण आज सुद्धा चांगल्या इतिहासकाचा प्रचंड दुष्काळ आहे. पुरातत्व खात्यामध्ये अभ्यास करणाऱ्या अभ्यासू संशोधकाची गरज आहे. इंग्रजांनी संशोधन करून ज्या सिंधू संस्कृती बाहेर आणली,
त्या सिंधू संस्कृतीतली लिपी आणखीनही बऱ्याच जणांना वाचता किंवा त्याचं आकलन करता आले नाही. म्हणजे एकीकडे सिंधू संस्कृतीसारखा मोठा वारसा प्रगल्भ आपल्याकडे होता, ज्या काळामध्ये जगात ज्या काही वेगवेगळ्या संस्कृत्या होत्या त्याच्यापेक्षा अव्वल दर्जाची संस्कृती किंवा नागरिकीकरण, ज्याला सिव्हिलायझेशन आपण म्हणतो, ते सिंधू संस्कृतीच्या त्या खोऱ्यात झालेलं होतं. त्याचे साधनं आहेत, त्याचे पुरावे आहेत, परंतु त्याच्यावर प्रॉपर संशोधन करून त्याच्यातून अभ्यास करून त्या लिपीमध्ये काय लिहिलं गेलेलं आहे याचा अभ्यास करणारे अभ्यासक अजून तयार झाले नाहीत. हे मात्र भारतीयांनी अजून याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जे काही किल्ले गड 12 यामध्ये घेतले गेलेले आहेत ते घेतल्याचा आनंद तर आहेच आहे, परंतु त्याचबरोबर आपली जबाबदारी आहे की त्या गड किल्ल्यांचं संवर्धन किंवा त्या गड किल्ल्याचं सौंदर्य जपता आलं पाहिजे. आपला उदात्त मोठा पराक्रमाचा कर्तृत्वाचा इतिहास आहे, ज्या इतिहासातून प्रेरणा घेऊन इथं ब्रिटिशांचं राज्य सुद्धा उलटवून टाकलं गेलं होतं. तो इतिहास आपल्याला पेलता आला पाहिजे, समजून घेता आला पाहिजे. आता आपण 12 किल्ले या जागतिक वारसा यादीमध्ये आल्यानं काय होणार आहे? आल्यानं शासनाला आता तिकडे गांभीर्यानं जी काही नियोजन करायचंय, जी काही तिथं खर्च करायचंय ते करावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगभरचे जे पर्यटक येणार आहेत त्या पर्यटकांना आता जी यादी भेटणार आहे त्या यादीमध्ये या किल्ल्यांचीही त्याची नोंद होणार आहे. म्हणजे अगोदर आपल्याकडं वेरूळच्या लेण्या असतील, अजिंठ्याच्या असतील किंवा पश्चिम घाट डोंगर रांगा असतील, या सगळ्या जागतिक यादीमध्ये आलेल्या होत्या. आता त्याचबरोबर या 12 किल्ल्यांची त्यामध्ये भर पडलेली. फक्त महाराष्ट्रातले नव्हे तर तमिळनाडूचा सुद्धा जिंजी हा किल्ला घेतला गेलेला आहे. आज बऱ्याच जणांना इतिहासाचा अभ्यास करायला वेळ नाही किंवा त्यांच्याकडे दर्जेदार संदर्भ ग्रंथ नाहीत, पण आता तसं नाही. आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्याबद्दलची माहिती घेतली पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ज्यांना आपला इतिहास माहित नाही त्यांना वर्तमानामध्ये जगता येत नाही आणि भविष्याची दिशा सापडत नाही. विचार करा, अमेरिका, युरोप जर भविष्यातलं पुढच्या 100-200 वर्षाचं प्लॅनिंग करत असेल तर हिंदुस्थाननं किंवा महाराष्ट्रानं, भारतानं ते का केलं नाही पाहिजे? आपणही ते केलं पाहिजे. कारण आपल्याकडे प्रचंड कर्तबगार किंवा कर्तृत्ववान इतिहास असताना, संस्कृती असताना आपण त्याचं महत्व, त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. परत एकदा मी या सगळ्या प्रक्रियेमध्ये युनेस्कोनं हे केलं त्याच्याबद्दल आम्हाला तर आनंद आहे, त्यांचेही आभार आहेत. परंतु एक गोष्ट मात्र लक्षात घेतली पाहिजे की ग्रीसला आणि मेक्सिकोला जसं भारताच्या या इतिहासाचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजाच्या पराक्रमाचा एक फिलॉसॉफी म्हणून किंवा एक मार्गदर्शक म्हणून प्रेरणा स्त्रोत वाटलं, तसंच तुर्कस्तान सारख्या देशाला मात्र या गोष्टीची काय विरोध करावा कळाला नाही. परंतु त्यांनी मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये भूमिका त्यांची वेगळी दिसली. असो, कुणी काही केलं म्हणजे सत्य बदलतं असं नाही. शेवटी सत्य सत्यच असतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी काळाच्या पुढे, हजारो वर्षाच्या पुढे आपल्याला पुरून उरेल इतकी मोठी वारसा आणि कर्तृत्वाचा इतिहास आपल्या पुढे दिलेला आहे. आपण फक्त ते समजून घेऊया. शेवटी जगानं सुद्धा त्याला वारसा म्हणून जागतिक पातळीवर मान्यता दिलेली, हेही महाराष्ट्र म्हणून, भारत म्हणून आपल्यासाठी महत्वाचं आहे. शासनाने शासनाची इच्छाशक्ती आणि इथल्या प्रत्येक शिवप्रेमींनी त्यांचेही प्रयत्न या सगळ्या कसोटीला लागलं पाहिजे. शेवटी फक्त एवढे ऐतिहासिक वारसे नाहीत तर सौंदर्य वारसे एक आदर्श म्हणून जगाच्या समोर आपल्याला जाण्याची या निमित्तानं एक संधी निर्माण झालेली आहे. एवढंच बोलतो आणि हा आनंद झालेला म्हणून सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय.